खूप जास्त इम्पॉर्टन्स दिलेलं आहे आयुर्वेदामध्ये ते आहाराला, की आपला आहार कसा असला पाहिजे आणि कसा नसला पाहिजे, आपण काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे. नंबर 2, चुकीची जीवनशैली. जीवनशैली म्हणजे आपण सकाळी किती वाजता उठतो, अंघोळ किती वाजता होते, सकाळचा नाश्ता किती वाजता होतो, दुपारचं जेवण किती वाजता होतो, संध्याकाळी किती वाजता होतो, रात्री आपण झोपतो किती वाजता, दुपारी झोपतो का, व्यायाम कधी करतो, याचं जे सगळं शेड्युलिंग आहे ना, आणि कामाच्या मग वेळा कशा असतात, काम किती वेळ करतो, कसा करतो, एंटरटेनमेंटचं माध्यम काय असतं, या सगळ्या गोष्टीला जीवनशैली म्हणतात. ही जी वेळ पाळण्याची गोष्ट आहे, कुठल्या वेळेत काय काय करायला पाहिजे, याला खूप महत्त्व दिलेलं आहे आयुर्वेदाने. आणि हे कशावरती चालतं तर सर्कॅडियन रिदमवरती चालतं. सर्कॅडियन रिदम म्हणजे काय तर सूर्य आणि चंद्राचा उदय आणि अस्त जो आहे त्याच्यानुसार हे सगळं चालतं. असं का? कारण सूर्यप्रकाश आणि चंद्रप्रकाश आणि अंधार याने आपल्या शरीरातले जे हॉर्मोन्स असतात, जे एन्झाईम्स असतात, त्यांचं सिक्रेशन चेंज होत असतं. कारण म्हणूनच आपण दिवसा काम करतो, रात्री काम करत नाही. याच्यासाठी नव्हे की त्यावेळेला अंधार होता, लाईट नव्हती म्हणून, लाईट तेव्हा पण होता. म्हणजे बरेच जण असं सांगतात की आमचे लोक हाताने खातात कारण त्यावेळेला चमचा नव्हता. चमचा काय सगळं होतं, आमच्याकडे स्ट्रॉ पण होता. आयुर्वेदात त्याचा रेफरन्स आहे. चमच्याचा काही विषय नव्हता. विषय असा होता की हाताने खाल्लं पाहिजे, कारण आम्ही जे जिन्नस बनवतो ते हाताने खाता येतात. ते डोसा चमच्याने नाही खाता येत. तो डोसा हातानेच खायचा, लाज नाही बाळगायची त्याच्यामध्ये. त्याच्यात काय आहे, ते लोक चमच्याने खातात कारण त्यांचे फूड तसे बनलेले आहेत. ही भारतीय संस्कृती आहे. कारण त्याचं असं आहे की ही जी बोटं आहेत ना, याचं कनेक्शन गटशी आहे. आणि ही बोटं आतमध्ये दाताला, ओठाला आणि तुम्ही जिभेला टच झाली पाहिजेत, लागली पाहिजेत. त्याच्याने लालास्राव वाढतो, त्याच्याने तुमचे एन्झाईम्स वाढतात आणि हे टच झाल्यानंतर जे समाधान मिळतं खाण्याचं ते वेगळं असतं. म्हणून ते हाताने खाण्याचं शास्त्र आहे. असं नाही की आम्ही मागासलेले आहोत म्हणून.